डिजिटल माध्यम अब पूरी तरह से एक्शन मोड में आ गया है। डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल संघ ने नागपुर में भव्य डिजिटल हाउस बनाने का ऐलान किया है। शनिवार 13 सितंबर को रवि भवन में हुई बैठक में इस फैसले पर मुहर लगी। बैठक का नेतृत्व अध्यक्ष भीमराव लोनारे, सचिव विजय खौसे और वरिष्ठ पत्रकारों ने किया। प्रेस क्लब की ओर से डिजिटल संपादकों के साथ सौतेला व्यवहार किए जाने पर पत्रकार भवन और प्रेस कॉन्फ्रेंस का बहिष्कार करने का फैसला लिया गया। जे आहे स्वतःच एक प्लॅटफॉर्म म्हणजे एक कार्यालय असावं आणि ते कार्यालय त्या कार्यालयामध्ये डिजिटल माध्यमांचा तो त्या म्हणजे तिथे त्या कार्यालयामध्ये डिजिटल माध्यमांच्या माध्यमातूनच पत्रकार परिषद घेण्यात यावी असा सुद्धा एक निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तो लवकरात लवकर आम्ही एक कार्यालय नागपूरच्या मध्यभागी घेणार आहोत आणि नागपूरच्या मध्यभागी आमचे एक मोठं एक असं कार्यालय राहील। त्यानंतर आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांना सुद्धा आम्ही एक मागणी करणार आहोत की डिजिटल माध्यमांचं सुद्धा एक पत्रकार भवन असावं, प्रेस क्लब असावा, त्यांच्या डिजिटल माध्यम प्रेस क्लब असावा, या सुद्धा आम्ही एक निवेदन देणार आहोत। येणाऱ्या काळामध्ये हिवाळी अधिवेशन नागपूरला आहे आणि त्या काळामध्ये आम्ही सर्व जे डिजिटल माध्यमांचे संपादक आहोत, प्रतिनिधी आहोत, ते आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना भेटून या संदर्भात आम्ही एक निवेदन देणार आहोत आणि लवकरात लवकर मुख्यमंत्री साहेबांनी यावर निर्णय घ्यावा असे सुद्धा आम्ही म्हणणार आहोत त्यांना। हा सुद्धा निर्णय आम्ही आज या बैठकीमध्ये घेतलेला आहे। एकूणच जाहिरातीविषयी जे धोरण आहे, महाराष्ट्र सरकारने डिजिटल माध्यमांना जाहिरात द्यावी आणि त्यांनी एक धोरण निर्माण करावं यावर सुद्धा आम्ही निर्णय या बैठकीमध्ये चर्चा केलेली आहे। कारण महाराष्ट्र सरकारने जर डिजिटल माध्यमांना जाहिरात दिली तर त्यांचा उदरनिर्वाह होऊ शकतो। कारण आज मोठ्या मोठ्या वृत्तपत्रातून जे आहेत ते निघालेले एक डिजिटल माध्यमांचे हे संपादक आहेत, त्यांचेही कुटुंब आहे आणि त्यांचं कुटुंब सुद्धा सुदृढ व्हायला हवं, यासाठी महाराष्ट्र सरकारने डिजिटल माध्यमांना जाहिरात द्यावी यावर सुद्धा आम्ही निर्णय घेण्यात आलेला आहे या बैठकीमध्ये आणि महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर यावर विचार करावा असंही या बैठकीमध्ये सर्वानुमते सांगितलं गेलेलं आहे आणि तसं पत्र सुद्धा आम्ही देणार आहोत। आम्हाला जे जनग्रामीण पत्रकार संघाचे जे मुख्य आहेत प्रतीक पांडे विदर्भ अध्यक्ष, त्यांचं सुद्धा समर्थन मिळालेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अधिवेशन काळामध्ये ते सुद्धा आमच्या सोबत राहतील आणि आम्ही मुख्यमंत्री साहेबांना हे निवेदन देणार की आमच्यासाठी सुद्धा आमच्या परिवारा संदर्भात सुद्धा आमच्या संदर्भात सुद्धा विचार करण्यात यावा आणि आम्हाला जाहिरात महाराष्ट्र सरकारची मिळायला हवी यावर या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला। एकूणच सांगायचं म्हणजे डिजिटल माध्यमांवर जो अन्याय अत्याचार त्यांना जे सन्मानजनक वागणूक मिळत नाही यावर या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली आणि जे म्हणजे हिताचे डिजिटल माध्यमांच्या जे हिताचे जे विषय आहेत आणि सरकारपर्यंत आपण कसं मांडू शकू यावर सुद्धा या बैठकीमध्ये या निर्णय घेण्यात आलेला आहे आणि एकूणच लवकरात लवकर महाराष्ट्र सरकार सुद्धा डिजिटल माध्यमांसंदर्भात सकारात्मक आहेत। विशेष करून मुख्यमंत्री साहेब सुद्धा जे आहेत देवेंद्र फडणवीस साहेब ते सुद्धा सकारात्मक आहे आणि आम्हाला ठाम विश्वास आहे की देवेंद्र फडणवीस साहेब डिजिटल माध्यमां जे महाराष्ट्रातील डिजिटल माध्यम आहेत त्यांना जाहिरात देतील, त्यांच्या संदर्भात लवकरात लवकर धोरण निर्माण करतील।